नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही जात आहोत सोमेश्वरमध्ये आमच्या मामीकडे फिरायला. चाललो आहे मंडळी. रिक्षा भेटत नाही आहे. एक रिक्षा आलेली, पण तिला कोणीतरी आधीच पुढे सांगितलं होतं, तर ते म्हणाले की पुढे कोणतरी वाट बघते, तर आम्हाला नाही घेतलं त्यांनी. दुपारची वेळ आहे, त्याच्यामुळे रिक्षा भेटणं खूप कठीण आहे. आता बघूया भेटते का. रिक्षाने आम्हाला स्टँडवर जावं लागेल आणि स्टँडवरून बसने इथून वरती भगवती बंदरला जायला रोड आहे हा सरळ. भगवतीचं देऊळ आहे, रत्नदुर्ग किल्ला आहे आणि नवीन बनवलं आहे शिवसृष्टी. तर मंडळी आम्हाला रिक्षा भेटलेली आहे आणि आम्ही रिक्षामध्ये बसलो आता. आई आणि तर आता आम्ही मामींच्या बागेमध्ये आलो आहोत. हे बघा, हे मामींचं घर आहे पाठीमागे आणि ही आहे मामींची बाग. खूप मोठी आहे. हे बघा, हे आहे लिंबाचं झाड. लिंब नाही धरली आहेत. आणि हे आहे तमालपत्र, जे आपण मसाले भात बिर्याणीमध्ये वगैरे टाकतो ना, हे त्याचं झाड आहे. याला बोलतात तमालपत्र. अजून दाखवते या. खूप झाड आहे त्यांच्याकडे. फळांची पण आहेत. इथे रामफळ आहे, स्टार फ्रूट. आणि हे बघा मंडई, स्टार फ्रूट. हे बघा, आत्ताच तोडले ताजे ताजे स्टार फ्रूट, दोन एकदम फ्रेश. हे आहे ना, हे स्टार फ्रूटचं झाड आहे. हे बघा, हे आपल्या इकडे खूप कमी बघायला मिळतं. लिचीचं कुठचं मागे कुठे आहे हे? अच्छा, हे लिचीचं आहे. हे आहे लिचीचं झाड. हे बघा, हा जाम. अच्छा, जाम व्हाईट कलरचे असतात ते ना. फुलं धरली आहेत त्याच्यावरती. बघूया आता धरतील ते. हे बघ, फुलं आहेत. बाजू जरा मी दाखवते, एक मिनिट. तर हे बघा मंडळी, हे आहेत जाम, जे व्हाईट कलरचे असतात. कुठे गेले? एक मिनिट. दिसत नाहीत ना पटकन. हे बघा, याचे हळू मोठे होतील. अजून हे छोटे आहेत, एकदम कळ्या. आता दाखवते तुम्हाला. आता कुठलं झाड आहे का? आले आले. हा रोज ऍपल आहे. कोणता? हा बघ, रोज ऍपल. हा रोज ऍपल. हा, हे रोज ऍपल. हा ना, हे काळी मिरीचं वेल आहे. हा, हे रोज ऍपल. आमच्या मामींना बागकामाची खूप आवड आहे. त्यांनी खूप सारी झाडं लावली आहेत, फळांची, फुलांची. ही बुशमेरी. कोणती? बुशमेरी. दाखव. हे बघा, याला काय बोलतात मामी? काळ्या मिरीची जात आहे दुसरी. अच्छा, काळी मिरीची दुसरी जात आहे बुशमेरी. हे बघ, खूप छान लावलंय यांनी फ्रूट. ह्याच्यावरती आंबट कुठलाही पदार्थ खाल्ला तरी तो गोड लागतो ह्याच्यावरती. हो. अच्छा, काय बोलला त्याला? परत एकदा सांगा. मिरॅकल फ्रूट. जादूचं फळ. अच्छा, जादूचं फळ. याच्यावरती अजून आलेलं का फळ? आलेलं. हे लिंबाचं झाड. हे बघा, हे असं झाड आहे. सीताफळ. सीताफळ. हे लिंबाचं झाड. लिंबाचं दाखवलं मी. ते तिकडे फुलांची तर खूप आहे तिथे. जास्वंदी आहे ना. हे बघा, हे कोणतं आहे? मलबेरी. अच्छा, मलबेरी. हे बघा, मलबेरीचं झाड आहे. मलबेरी आहेत, छोट्या छोट्या आहेत, बघू शकतात. हे बघा, इथे आहेत. हा, मोठे आहेत, एकदम फ्रेश अशा. हे बघा मंडई, झाडावरती आहेत मलबेरी. अच्छा, लिंबू आहे, मी नाही बोलली मग अशी. इथे आहेत मंडई लिंबू. हे बघा, लपलेले होते या साईडला, मग असे दाखवले तेव्हा नाही दिसले, आता आहेत खूप. ही आहेत गावठी लिंब. याचं सरबत खूप छान लागतं, एकदम फ्रेश लिंब. हे आहे फणस. हा लाल फणस आहे. अच्छा, हा फणस आहे. त्या फणसाचे गरे लाल असतात म्हणून त्याला लाल फणस म्हणतात. आता नाहीये त्याच्यावरती. छोटे धरले. अच्छा, छोटे आहेत. कुठे तो? हा, चला बघूया दिसत आहेत का. मामी बोलतायत आहेत छोटे. बघूया आपल्याला दिसत आहेत का. कुठलं? हे आहे गावठी गुलाब. त्याच्यावर कळे आहेत.
गावठी गुलाब. हा हे गुलाबाची कळी दाखव का जरा. अशी ही माझ्या मामाची बाग. हे बघा मंडई, फ्रेश गुलाब. कळी आहे, हे बघा, अजून हे फुललेला बघा, नाहीये, हे बघा. उद्या सकाळी फुलेल. ही आमच्या मामींची बाग आहे. मामा मामींची एकच झाली ना. हा. ते दाखवलंच काय. हे कसला ग वे? हे आहे छोटं रामफळचं झाड. छोटं आहे. कुठचं रामफळचं? नाही नाही ते- हे ते? वेगळंच आहे झाड. इंग्लिश मी काही येत नाही मला नाव. होय काय. चला आता खाली जाऊया. ही वेल आहे ही घेवड्याची. घेवड्याची वेल. ही बघा, हे बघा तिथे फुलं बाजूला धरलेली आहेत. छोट्या छोट्या दाखवते. केळी. इथे अननसाची लागवड आहे. ही बघा, ही आहे घेवडीची वेल. ती फुलं अननसाची धरलेत बाग त्याच्यावरती. आहे. कुठली? ही अच्छा, बघ, अननसाची बाग. हा. ही आहे अननसाची बाग. पाठी आहे मामींचं घर. चला, हे लोक खाली, आणि खाली नदी आहे. नदीजवळ त्यांची सुद्धा बाग आहे. माडांची बाग आहे, केळीची बाग आहे. चला तुम्हाला दाखवते. सावकाश पायाखाली. सावकाश. आई किती स्टार फ्रूट काढले दाखव तरी. दोनच काढले. दोनच मिळाले. आता हे ते बघा. धरतायत. आहे ना. हे बघा चल सावकाश आता ना. ते धरतायत. मागच्या वेळेला ना खाली कितीतरी पडलेले होते पिकून. खूप होते. हो. सावकाश उतर. मामी गेल्या पण पटकन. त्यांना सवय असते पटापट जायची. हो. आम्ही कसं मुंबईला राहतो, गावी आल्यावर थोडं बाचकायला होतं. वाकडे तिकडे रस्ते असतात. हळू जा. जाते. ही पण आहे अननसाची बाग. हा इथे पण आहे. इथून अननसाची बाग भरपूर आहे. हा. ही बघा, इथे पण आहेत अननसाची झाडं. हे हळदीची झाड आहे. कुठे? हा ही हळदीची. हळदीची झाड आहे. ही या केळीची झाड आहे. ते वांदर येतात म्हणून दाखवून. हा, वाढले अच्छा, येतात. माकड येऊन सतवतात म्हणून केळी खायला, झाकून ठेवलेलं आहे. म्हणून ही केळी झाकून ठेवली आहेत त्या हे साईडला. आहे लिंबाचं झाड. हे हे बघा बघा. केळीची झाडं. हे बघा केळीचं. अच्छा केळी आहे हे बघा, हा. दाखवते. इथे माकडं खूप असल्यामुळे सगळे दिसतंय का? नेतात तोडून. ही बघा केळी. आले आले. चल येते. कुठून जायचं आता? अच्छा, हेच पानं आणलेली आमच्याकडे ना. हे एक पानाला सगळ्या मसाल्यांचा वास आहे. मिक्स मसाला. मिक्स मसाला आहे का? हा गरम मसाला सारखा. हा. मसाल्याचं त्याला सगळ्या झाड. मसाल्यांचा वास आहे. त्याला एका पानाला सगळ्या मसाल्यांचा वास. हा, पुन्हा हे बघ, हे दालचिनी, नाही नाही हे जायफळ. जायफळाचं. जायफळचं झाड बघा. तुम्ही जायफळ असंच बघितलं असेल, पण जायफळचं झाड बघा. ज्यांनी कोणी नसेल बघितलं त्यांनी. मी तर नाही बघितलेलं, आज पहिल्यांदाच बघते. याला बोलतात जायफळचं झाड. ह्याच्यावरती जायफळ येतील. आता हे छोटं आहे. हे पण तमालपत्र आहे ना. दालचिनी. हे दालचिनी. हा. हा, या रक्तचंदन. हे रक्तचंदन. पुष्पाची तस्करी. म्हणजे चंदन. अच्छा, पुष्पा हे चंदनाचं झाड आहे. हा, झुकेगा नाही साला. अच्छा, त्याचं आहे. त्याचं आहे काय बघू. हे बघा चंदनाचं झाड. रक्तचंदन म्हणून. रक्तचंदन. आता इथून खाली आहे. हा चल आली. हे आमचं ग्रीन पॅन्थर असं पण सांग. हे ग्रीन पॅन्थर आहे. ग्रीन पॅन्थर. त्याच्यामध्ये आपण आता प्रवास एंट्री मारणार आहे. तो आहे ग्रीन पॅन्थर. इथे Green बघा Panther. कुळदाची शेती आहे. ही बघा मंडई कुळदाची शेती. इथे कुळीत कुळीत पेरलेला आहे. तुम्हाला माहीतच असेल. मोहरी कुळदाची भाजी पण खूप छान लागते. आणि ते भरडून पिठी पण. ही मोहरी आहे इथे. चला आतमध्ये प्रवेश करूया. नारळाची बाग ही बघा, सुंदर अशी एक नंबर. नारळाची बाग आहे. ह्याला काय नाव ठेवलंय? ग्रीन पॅन्थर. ग्रीन पॅन्थर. हे बघा हे बघा, तर छान. तुम्हाला पण बघायचं असेल तर सोमेश्वर या गावी नक्की भेट द्या. कोथिंबीर पेरलेली. अच्छा कोथिंबीर आहे. कोण खातात? पाखरं. आखर हे बघा ताजी ताजी लाल माठ. लाल माठ, हिरवा माठ, कोथिंबीर दाखव. मुळ्याची अच्छा, ही भाजी. बघा ही आहे कोथिंबीर. माकडं येऊन खातात पण. सर्व वाट लावतात. आलेलं पीक असेल ते उद्ध्वस्त करतात येऊन.
हे बघा छोटूशा माडावर एक नारळ धरलेला आहे. हा मस्त नारळ आहे. अशा प्रकारे ही माझ्या मामा मामींची बाग. बाग आहे. रातांब्याची या बागेमध्ये बघा अच्छा, हे हे रतांबा. रतांब्याची झाडं आहेत. हे बघा हे बघा हे काय, रतांब, ते काय. ज्याच्यापासून कोकम बनतं, हा जे आपण मच्छीमध्ये घालतो. अजून वेगवेगळ्या कारणांसाठी यूज करत असतील कोकम. हे आहे कोकमचं झाड. इथे पण आहे. आणि ही पोपळी अगं हे नारळाची बघ झाडं. झाड पक्ष्याचं घरट आहे. हा. या मंडई तुम्हाला दाखवते. ही लोक गेली कुठे? हा हा हे बघा सावकाश. कोणत्या पक्ष्याचं आहे माहित नाही. घरट आहे. पोफळीचं झाड आहे ना हे. हो पोपळी आहे. हे बघा हे म्हणजे बघा, सुपारीचं झाड. नदीच्या किनारी एक असं मिनिट. सुंदर लोक. त्याच्या आतमध्ये पक्षी आहे का? अंडी असतील नाही तर. हे बघा इथे हे सुंदर लोकेशन. अच्छा हे टेंट आहे का? हा हे टेंट असंच तुमच्यासाठीच आहे ना हे? नाही नाही येणाऱ्यांसाठी म्हणजे आहे तुम्ही काय केलंय हा. सांगा जरा. सेलिब्रेशन साठी. पण. सांगा ना. म्हणजे काय असेल तर इथे राहण्याची प्री वेटिंग काय फ्री शूट होतात ते प्री प्री वेडिंग शूट. वेडिंग शूट होतात. हा. आणि ते काय पोपटी पार्टी होते. अच्छा कोणाला राहायचं असेल तर टेंट लावलेला, अजून एक टेंट लावू शकतो इकडे. एका अच्छा हे tent मध्ये टेंटची सुविधा आहे. हा 4 जण झोपू शकतात एका टेंट मध्ये. अच्छा 4 जण. हा बरं आहे. मग जेवण वगैरे ते लोक करू करू शकतात किंवा आम्ही पण देऊ शकतो. म्हणजे त्याचे वेगळे चार्जेस लागतील हा, त्यांना, charges. जे पण काय असेल ते. पण छान आहे. आणि हे बघा समोरच नदी पण आहे. तुम्हालाही फिरायला यायचं असेल तर नक्की या. सोमेश्वर या गावामध्ये स्टॉप कोणतं आहे ते? छत्रपतीनगर किंवा सतीवाडी. छत्रपतीनगर किंवा सतीवाडी काही बोलू शकता तुम्ही. बसमध्ये चढा रत्नागिरी बस स्टँडवरती आणि सोमेश्वर गाडी किंवा सतीवाडी गाडी पकडून तुम्ही येऊ शकता इथे. यात बोटिंग पण आहे. यात बोटिंग पण ठेवलं आहे बघा. सांगतात आमच्या मामा मामींचं आहे हे. खूप छान आहे बघा. टेंट बघा. असा फिरव वरून. पूर्ण. निसर्ग बघा किती सुंदर आहे. बाजूलाच नदी पण आहे. नदीमध्ये इथे बोटिंगचं आहे ना. बोटिंगचं वाव पण आहे. मस्त आहे. बोटवर एकदम शांत. हा हे बघा तनू आधीच गेली आहे. तिला पाणी आवडतं. मी गेल्या व्हिडिओमध्ये पण म्हणाली होती तिला पाणी खूप आवडतं. आणि हे आहेत आमचे मामा. दाखवते जवळ जाऊन खाली. सुशांत बघितली का नदी? येते येते. पाठी हो. हो चल जाऊया खाली. चल. मोठा माड आहे हा आणि त्याला 3 नारळ धरलेले आहेत. ही माझ्या मामांची मेहनत आहे की त्यांची चांगलं संगोपन करतात. हाय गाईस. हा हा हे आमच्या मामांचा नातू कियांश. हाय बोल कियांश. हाय. हे आहेत मामा. जरा जाऊ बाजूला करा. हा दिसत नाही माड आहे. तू पण ये ग. हे आहेत आमचे मामा म्हणजे माझ्या आईचे मामा, माझे आजोबा. आणि ह्या मामी ही यांचीच बाग आहे. मगाशी नाव काय सांगितलं? ग्रीन पॅन्थर. ग्रीन पॅन्थर. जर तुम्हालाही इथे यायचं असेल, स्टे करायचं असेल तर या नक्कीच. खूप छान निसर्ग आहे इथे आणि सोय पण खूप उत्तम प्रकारे आहे. तर तुम्ही येऊन बघू शकता. जेवणा खाण्याची व्यवस्था हो जेवण खाणं तुम्हाला बनवायचं असेल तरी तुम्ही बनवू शकता आणि जर त्यांच्याकडून पाहिजे असेल तरी तुम्ही घेऊ शकता. जर कोणी मे एप्रिलमध्ये ते यायचा विचार करत असेल तर नक्की या. मला कॉन्टॅक्ट करा जे मला ओळखत असतील ते. तर चला आता नदी बघू. त्यांचं चॅनल आहे ना ग्रीन पॅन्थरचं. आहे युट्यूबवर बबलू दादाचं. हा. अच्छा त्यांचं ग्रीन पॅन्थरचं चॅनल आहे. त्याच्यावरती येतात. त्याच्या इंस्टावरती वगैरे इन्स्टावरती आहे. हा मग बरं आहे. चला हे बघा ह्या फुलांना बोलतात लिली. किती सुंदर फुलं आहेत बघा. अशा प्रकारे झाडं लावलेत. इथेही आहे. ह्याला काय बोलतात ते ह्या फुलाला? जास्वंदी. गणपतीचं आवडतं फूल आपल्या बाप्पाचं. जास्वंदीचं झाडही आहे इथे नदी किनारी. आणि ही आहे नदी.
अगदी जवळ अतिशय सुंदर असा नजारा आहे इथे. हो खूप छान आहे, जाऊन बघूया. ही बघा नदी, ही नदी पुढपर्यंत गेली ना, तोंडेपर्यंत ना. हो, अगदी पुढे खूपच लांजाला गेली. आहे ना. इकडून आलेली आहे. हे बघा. आंबा घाटातून हिचा उगम आहे. अच्छा, नदीचं नाव काजळी नदी आहे. काजळी नदी. काजळी नदी तर या नदीचं नाव आहे काजळी नदी. खूप मोठी आहे ही. आंबा घाटातून उगम पावलेली आहे. बघा आई काय बोलते. तर बघा नदी. पण जा, असं सांगायला नको. तर मुलांच्या मंडई औषधात ही आहे पिंपळी. ही बघा, ही बघ इथे इथे धरलेली आहे. हा ही बघा, ही लहान मुलांच्या औषधात असते उगाळण्यासाठी. तर तिचं हे झाड आहे, अजून ती मोठी झालेली नाहीये बघा. हे बघा काढली. तर ही बघा. उघळून मधातून लहान मुलांना देतात जिभेवर चाटवायचं खोकल्यासाठी. म्हणजे आणि हे झाड आहे आवळ्याचं, जे मोठे आवळे असतात त्याचं. तर आज खूप झाडं बघितली आहेत. चला तर चला मंडळी, आता आम्ही मामा मामींकडून निघालो आहोत. तर आम्हाला इथे खूप मजा आली. इथे आम्ही खूप छान छान झाडं बघितली, फळांची, फुलांची, विविध औषधी अशी, आणि माडांची बाग पण बघितली, नदी बघितली. तर आम्हाला इथे खूप मजा आली. तुम्हाला हे सर्व बघून कसं वाटलं प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि स्वर्गाहूनही सुंदर असं आमचं हे कोकण आहे. तर तुम्ही बघितलंच असेल तर तुम्ही या इथे नक्की फिरायला. आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. चला तर शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.